नमस्कार मित्रांनो, आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, कालच अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये आपणास ऐकण्यास आलेली आहे. त्या बातमीची फार अशी पब्लिसिटी काल झालेली नाही आहे, परंतु ती बातमी अत्यंत धक्कादायक अशी आहे. महाराष्ट्रामधील एका बड्या नेत्याच्या बड्या राजकीय पक्षाची मान्यता रद्द करा अशा पद्धतीची सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये रिट पिटिशन काल दाखल झालेली आहे. तो मोठा राजकीय पक्ष कोण आहे, त्या पक्षाचे प्रमुख कोण आहेत आणि राजकीय पक्षाची मान्यता रद्द करा असं म्हणणारे नेमके रिट पिटिशनर कोण आहेत, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मित्रांनो, तर हा राजकीय पक्ष म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाची मान्यता रद्द करा अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख सुनील गुप्ता यांनी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करून केलेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर भारतीयांना किंबहुना परप्रांतीयांना मारहाण करते, मराठी भाषेच्या सक्तीसाठी साम दाम दंड भेद या नीतींचा वापर करून इतरांना धमकवण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न करते. अनेक वेळेस राज ठाकरे यांच्या पक्षानं परप्रांतीयावरती अन्याय केलेले आहेत, अत्याचार केलेले आहेत. त्यामुळं हा पक्ष राजकीय पक्षाच्या मान्यतेच्या लायकीचा नाही आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची मान्यता रद्द करा अशा पद्धतीची रिट पिटिशन सुनील गुप्ता यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केलेले आहे. मुळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी प्रत्येक आस्थापनेमध्ये, मग ती बँक असेल, वेगवेगळे स्टॉल्स असतील, प्रायव्हेट सेक्टर्स असतील, कंपन्या असतील, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे. मराठी भाषा येत नसेल तर मराठी भाषा शिकून घेता आली पाहिजे अशा पद्धतीची एक चळवळ गेल्या 8 दिवसामध्ये सुरू केली होती. काही ठिकाणी मुजर अशा पद्धतीचे बँकेचे कर्मचारी मराठी भाषा शिकणार नाही, मराठी भाषा बोलण्याची आम्हाला गरज नाही अशा पद्धतीची टोलवाटोलवीची उत्तरं दिल्यामुळं अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या रोषांना सामोरं जावं लागलं होतं. काही ठिकाणी अनेकांना त्या ठिकाणी किंचित थोडीफार प्रकरणामध्ये कानशिलामध्ये सुद्धा लावण्यात आली होती. परंतु या सर्व जरी गोष्टी केल्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जे कायद्यामध्ये बसतंय त्या तरतुदींना अंमलबजावणी करण्यासाठीच हे आंदोलन हातामध्ये घेतलं होतं. परंतु उत्तर भारतीय नेत्यांनी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, समाजांच्या काही लिडर्सनी त्या ठिकाणी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती सूड उगवायला सुरुवात केलेली आहे. अनेक न्यूज चॅनलसुद्धा राज ठाकरे यांच्या मनसेवरती अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे बेछूट आरोप करत आहेत. परंतु या आरोपामध्ये किती तथ्य आहे? एखाद्या मुद्द्यावरती जे कायदेशीररित्या नियमामध्ये आहेत ती भाषा जर का वापरली जात नसेल तर याच्याविरुद्ध आंदोलन करणं म्हणजे गैर आहे का? आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्येच येऊन महाराष्ट्रातल्याच राजकीय पक्षाला आव्हान देण्याचं काम अशा पद्धतीने जर काही नेते करत असतील तर ते कितपत योग्य वाटतं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. मनसेची राजकीय पक्षाची मान्यता अशा पद्धतीनं पिटिशन दाखल केली म्हणून रद्द होईल का? कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. धन्यवाद.